हेलोज अमिगोज, कसे आहात तुम्ही सगळेजण? व्हॉट्सअप असं मला तुम्हाला विचारायचं आहे. काय म्हणताय सगळेजण? काहीच नाही म्हणत आहात तुम्ही सगळेजण? दॅट्स सॅड. प्रत्येकाने काहीतरी म्हटलं पाहिजे. आज जगात एक खूप वाईट घटना घडली आहे आणि त्याबद्दल आपल्या सगळ्यांनाच वाईट वाटलं पाहिजे. अमेरिकेचं जे संसद आहे कॅपिटल हिल नावाचं, किंवा तिथे असणारं असं आपण म्हणू शकतो, तर त्या संसदेवर हल्ला झाला आणि दोन विरोधकांमधल्या मी त्या गोष्टीच्या इनडेप्थ माहितीमध्ये जाणार नाहीये, पण तिथे हल्ला झाला आणि त्या हिंसाचारात, राजकीय हिंसाचारात 4 लोकांचा मृत्यू झाला. इट इज अ व्हेरी बॅड टर्न फॉर पॉलिटिक्स अँड बॅड टर्न फॉर अ डेमोक्रेसी. लोकशाहीसाठी अतिशय घाण दिवस आणि अमेरिकेच्या इतिहासातला एक काळा दिवस असं म्हणता येईल. प्रश्न असा आहे, याचा मला काय प्रॉब्लेम आहे? मी कशासाठी याचा विचार करू? आपण जगाचे नागरिक आहोत, पृथ्वीवर राहतो आणि जगात घडणाऱ्या खूप छोट्या मोठ्या घटना या कुठल्या ना कुठल्या प्रकारे आपल्याला अफेक्ट करत असतात. सो जोपर्यंत आपण त्यात इन्व्हॉल्व्ह होत नाही, जोपर्यंत आपण त्याच्याविषयी काही वाटून घेत नाही, तोपर्यंत आपल्याला नागरिक म्हणायचा आणि सुज्ञ म्हणजे साक्षर म्हणायचा अधिकार आहे का नाही, हे सगळ्यांनी ठरवलं पाहिजे. आज त्या नोटवर आपण आपलं लेक्चर सुरू करूया. आपण परफेक्ट कॉम्पिटिशन बद्दल विचार करत होतो. त्याआधी आपण 4 मार्केटच्या कंडिशन, तुम्ही मला सांगू शकाल कोणत्या 4 कंडिशन होत्या ज्यांच्याबद्दल आपण थोडी माहिती घेतली होती गेल्या लेक्चरमध्ये? हो मॅम. येस, प्लीज सांगा. परफेक्ट कॉम्पिटिशन, मोनोपॉली, बरोबर. मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन अँड ऑलिगोपॉली. Monopolistic competition. व्हेरी गुड, रिअली गुड. Monopoly, competition, oligopoly. व्हेरी गुड, व्हेरी गुड. सो लेट्स गेट अहेड आणि आपण बघूया की आपल्याला पुढे काय बघायचं आहे. आज आपण परफेक्ट कॉम्पिटिशनची फीचर्स बघणार आहोत, की जी फीचर्स अतिशय बेसिक आहेत. आपण ही ऑलरेडी बघितलेत, त्यामुळे तुम्हीच मला ती छानपैकी एक्सप्लेन करू शकाल याची मला खात्री आहे. ओके, सो पुन्हा सेम कॅटेगरी आणि सेम रूल, की जर समजा मी तुम्हाला काही सांगितलं, तुम्ही मला त्याच्याविषयी 1 ते 2 वाक्यात फार छान एक्सप्लेनेशन करू शकाल. ओके, सो आज आपण काय करूया, माझ्यासमोर तुम्ही कोण कोण पार्टिसिपेट करताय लेक्चरमध्ये त्याची लिस्ट आहे. ओके, तुम्ही जर तुमच्या इंस्टाग्रामवरून किंवा फेसबुकवरून तुमचं लक्ष काढून घेतलं, तर तुम्हाला आपोआप लक्षात येईल की की मी तुम्हाला सिम्पली हे सांगू शकते की तुम्ही मला सांगा लार्ज नंबर ऑफ बायर्स आणि सेलर्स म्हणजे काय. तुम्ही ते थोडंफार वाचायचा प्रयत्न करायचा आणि मला एक्सप्लेन करायचं. ओके, सो ही जी परफेक्ट कॉम्पिटिशनची कन्सेप्ट आहे ती अल्फ्रेड मार्शल नावाच्या एका खूप मोठ्या इकॉनॉमिस्टने, ज्याने आपल्याला लॉ ऑफ डिमिनिशिंग मार्जिनल युटिलिटी दिला, त्याच अल्फ्रेड मार्शलने सांगितली. Perfect competition is a market structure in which there are large number of buyers and sellers and where single price prevails. म्हणजे खूप मोठ्या प्रमाणावर बायर्स आणि सेलर्स असतात मार्केटमध्ये, पण सगळ्या प्रोडक्ट्स जे विकले जातात मार्केटमध्ये त्याची प्राइस मात्र सेम असते. ॲग्रिकल्चरल प्रोडक्टसाठी. येस, जस्ट अ मिनिट. आय नो द व्हॉइस मे बी ब्रेकिंग बिकॉज ऑफ इंटरनेट कनेक्शन. सो जर तुम्हाला खूप ऐकू येत नसेल तर प्लीज नंतर व्हिडिओ बघून त्याच्यावर रिकरेक्ट करा. ओके, इट इज अ मार्केट स्ट्रक्चर इन विच देर इज कम्प्लीट ॲब्सेन्स ऑफ रायव्हलरी अमंग द फर्म्स. म्हणजे अशा प्रकारच्या मार्केट स्ट्रक्चरमध्ये फर्म्सचं बिलकुल एकमेकांची काहीही कॉम्पिटिशन नसते, कारण प्रोडक्ट सेम, प्रोडक्टच्या प्राइजेस सेम, खूप सारे बायर्स, खूप सारे सेलर्स, अशा सगळ्या गोष्टी असताना सांगा बरं काही कॉम्पिटिशन असेल का? काहीच नाही. सो तुमच्यासाठी टास्क असा आहे की तुम्ही या पहिल्या आणि दुसरी जी कंडिशन आहे ना तुमच्या स्क्रीनवर दिसतीये, ती नीट वाचायची आणि मला एक्सप्लेन करायची. ओके, स्टार्ट रीडिंग. आय एम गिव्हिंग यू मिनिट ऑर 2. ओके, तुमचे झालं असेल होपफुली वाचून. सांगा बरं मला, पहिली जी कंडिशन आहे लार्ज नंबर ऑफ बायर्स आणि सेलर, याच्याबद्दल वाचून तुम्हाला काय कळलं? Perfect competition में large number of buyers and sellers होते हैं, जिसकी वजह से कोई एक इंडिविजुअल बायर या सेलर मार्केट की पावर ऑफ
एक्झॅक्टली. थोडा व्हॉइस ब्रेक होतोय, पण मी तिचं सेंटेन्स कंप्लीट करीन पुढे, की खूप नंबर ऑफ बायर्स आणि सेलर्स असल्यामुळे कोणी मार्केट प्राइसवर इन्फ्लुएन्स करू शकत नाही, कोणी कंट्रोल करू शकत नाही, आणि त्यामुळे परफेक्ट कॉम्पिटिशनमध्ये प्राइस ऑफ कमोडिटी इज डिसाइडेड बाय मार्केट फोर्सेस, दॅट इज डिमांड अँड सप्लाय. जो सेलर असतो, जो विकणारा असतो, तो प्राइस डिसाइड करू शकत नाही, तर जो डिमांड आणि सप्लाय मार्केटमध्ये फ्लो चाललेला असतो त्याच्या थ्रूच मार्केटमध्ये प्राइस डिसाइड होते. आणि म्हणून परफेक्ट कॉम्पिटिशन मधले जे सेलर्स असतात ते कसे असतात? प्राइस टेकर. मला आठवतंय आपण 2 गोष्टी बघितल्या होत्या, प्राइस टेकर आणि प्राइस मेकर किंवा प्राइस सेटलर, बरोबर? ओके, दुसरी कंडिशन होमोजिनस प्रॉडक्ट. त्याच्यात काय सांगा बरं मला? ओपन युअर माइक्स, किंवा मग मला सांगायला लागेल. जसं अमृता सांग बरं. इन परफेक्ट कंपटीशन में सभी प्रोडक्ट सब्स्टिट्यूट होते हैं साइज, शेप, कलर, डिजाइन वगैरह में, इसलिए व्हेरी गुड, कोई भी डिपेंड नहीं होता, वो किसी भी सेलर के पास से कोई भी चीज खरीद सकता है. व्हेरी गुड महक, व्हेरी गुड, बहुत अच्छे. आता मला सांग अमृता, तू कर बरं तुझा माईक ओपन आणि मला सांग की तुला काय कळलं होमोजिनस प्रोडक्ट मधनं. अमृता, तू ऐकतेस का नक्की हे लेक्चर? साइज शेप्स कलर डिझाईन हे होमोजेनियस प्रोडक्ट आहे. ह्यामध्ये होमोजिनस म्हणजे सेम. ओके, सो जी कोणती प्रोडक्ट्स असतात त्यांच्या या क्वालिटीज आहेत, साईज, शेप, कलर, डिझाईन. आणि मार्केटमध्ये परफेक्ट कॉम्पिटिशनच्या मार्केटमध्ये जे प्रॉडक्ट विकलं जातं त्या सगळ्या प्रोडक्ट्सचं साईज, शेप, कलर, डिझाईन आणि बाकी कुठच्याही प्रॉपर्टी असतील त्या सेम असतात. द प्रोडक्ट्स आर परफेक्ट सबस्टिट्यूट फॉर वन अनदर. म्हणजे मी हे घेऊ शकते किंवा ते घेऊ शकते, ते दोन्ही सेम असणार आहे. इट मेक्स नो डिफरन्स टू बायर टू परचेस फ्रॉम प्रोडक्ट फ्रॉम वन ऑर अदर सेलर. म्हणजे एका दुकानातून घ्यायचं की दुसऱ्या दुकानातून असा प्रश्न पडण्याची गरजच नाही, कारण प्रोडक्ट सेम असतात. दिस एन्श्युअर्स द एक्झिस्टन्स ऑफ सिंगल प्राइस इन द मार्केट. आणि होमोजिनस प्रोडक्ट असल्यामुळेच एकच प्राइस मार्केटमध्ये सगळ्या दुकानदारांना, सगळ्या बिझनेसमॅनना, सगळ्या सेलर्सना ऍक्सेप्ट करावी लागते. सो या दोन प्रॉपर्टीज तुमच्या नीट लक्षात आल्या असतील होपफुली. लेट्स गो अहेड. तिसरं आहे फ्रीडम ऑफ एक्झिट आणि एंट्री आणि परफेक्ट नॉलेज. पुन्हा सेम 3 आणि 4. तुम्हाला काय करायचंय? तुम्हाला या दोन्ही वाचायच्यात आणि मला एक्सप्लेन करायच्यात. मी सांगीन त्याने एक्सप्लेन करायच्यात. ओके, मी कुणालाही सांगेन. फ्रीडम ऑफ एंट्री आणि एक्झिट आणि परफेक्ट नॉलेज मी वाचते, पण तुम्ही मला एक्सप्लेन करायचं, मराठी, हिंदी, कुठूनही किंवा इंग्लिश. अंडर परफेक्ट कॉम्पिटिशन द फर्म्स आर फ्री टू एंटर or exit the industry. There is no legal, technical, financial or any other barriers to the entry of new firm into the industry. Similarly, the firms are free to leave the industry without any restriction. मी तुमच्यासाठी वाचून दाखवलं, आता तुम्ही मला एक्सप्लेन करा. लेट मी से कोणाला एक्सप्लेन करायचंय मला ते. ओके, मुस्कान पटेल, प्लीज ओपन योर माइक एंड आस्क. सॉरी, परफेक्ट कॉम्पिटिशन, बोलो. यस. परफेक्ट कॉम्पिटिशन के अंदर फ्री एंट्री और एग्जिस्ट रहते हुए इंडस्ट्री के अंदर जो लीगल रहते, टेक्निकल रहते और फाइनेंशियल भी रहते. करेक्ट, पण त्याचा फ्रीडम ऑफ एंट्री आणि एक्झिटशी काय संबंध आहे? लेट मी एक्सप्लेन दिस टू यू. ओके, सो परफेक्ट कंपटीशन में सभी प्रोडक्ट सेम है, सभी की प्राइस सेम है, सो कोई भी बैरियर नहीं रहता. ओके, ये बैरियर कैसा है कि कौन सा भी लीगल, टेक्निकल, फाइनेंशियल बैरियर ही नहीं है. कोई भी आ सकता है इंडस्ट्री में, नया सेलर, नया बायर. ओके, और कोई भी एग्जिट भी कर सकता है. सो इसकी वजह से क्या होता है, देयर इज नो बैरियर. और ये रूल जो एंट्री के लिए भी है, मतलब कोई भी प्रॉब्लम नहीं, वैसे एग्जिट के लिए भी नहीं है. इसका मतलब फ्री एंट्री एंड एग्जिट. अब परफेक्ट नॉलेज वाली बात देखो, पढ़ो.
सो झालं वाचून तुमचं? इट इज परफेक्ट कॉम्पिटिशन, परफेक्ट नॉलेज. ओके, कूल. अरे वा, मी प्रश्न विचारायला लागल्यावर पटापट लोक बाहेर पडायला लागली की. ओके, सो इकरा कोकाटे, दे बरं उत्तर मला. सांग बरं. इकरा, मला तुझा आवाज ऐकू येत नाहीये, प्लीज. ओके, let's ask somebody else. राहुल जाधव. मैं बताऊंगी आपको कब बोलना है, मुझे पता है, समझ में आया है आपको, मैं बताऊंगी. सबको चांस मिलना चाहिए, राइट? इकरा, हाँ बोलो. ओके, आई गेस कुछ प्रॉब्लम हो रहा है. लेट मी एक्सप्लेन दिस टू यू. परफेक्ट नॉलेज का फीचर ऐसा होता है की अंडर परफेक्ट कॉम्पिटिशन जो दोनों बायर और सेलर रहते ते दोन्ही पण त्यांच्याकडे पूर्ण नॉलेज असतं मार्केटबद्दल, प्राइसिंग कंडिशन्स बद्दल. त्यामुळे कोणत्याही बायरला एक्स्ट्रा प्राइस पे करायला लागत नाही किंवा सेलर जास्त चार्ज करू शकत नाही मार्केट प्राइस पेक्षा. येत आहे लक्षात? सो परफेक्ट नॉलेजमुळे काय होतं की दोघांनाही करेक्ट सेम अमाऊंटचा फायदा होतो. ओके, देन 5, 6, 7 ही जी फीचर्स आहेत ती मी पटापट तुम्हाला सांगणार आहे, कारण तुमच्याकडे आय नो तुम्ही तयार आहात, पण लेट्स गो फर्दर. ओके, परफेक्ट मोबिलिटी ऑफ फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन अंडर परफेक्ट कॉम्पिटिशन. म्हणजे परफेक्ट कॉम्पिटिशन या मार्केट स्ट्रक्चरमध्ये फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन जे असतात. येस इकरा, आपको बोलना मतलब इज इट पॉसिबल फॉर यू टू टॉक? Speak it, whatever you want to tell. ओके, सो क्या होता है कि फैक्टर्स ऑफ प्रोडक्शन जो होते हैं, लैंड, लेबर, कैपिटल, एंटरप्रेन्योर्स, तो ये जो 4 फैक्टर है जिसकी वजह से प्रोडक्शन होता है, इनपुट फॅक्टर्स बोलते हैं हम उसे, या फिर फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन. तर हे जे सगळे फॅक्टर्स आहेत ते फॅक्टर्स एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी कोणतंही रोकटोक किंवा अडचण, रिस्ट्रेंट्स येत नाही. Okay, the factors of production are free to move from one firm to another throughout the economy. हा परफेक्ट मोबिलिटी बद्दल क्लॉज आहे. नंतर नो ट्रान्सपोर्ट कॉस्ट, कुठल्याही प्रकारे ट्रान्सपोर्टची कॉस्ट परफेक्ट कॉम्पिटिशन मध्ये नसते आणि त्यामुळेच एक सिंगल कॉन्स्टंट प्राइस अख्ख्या प्रोडक्टची मिळते मार्केटमध्ये. नो गव्हर्नमेंट इंटरव्हेन्शन, म्हणजे परफेक्ट कॉम्पिटिशन मध्ये गव्हर्नमेंट कुठल्याही प्रकारे हस्तक्षेप करत नाही. दे डोंट कंट्रोल द मार्केट. Only the force of demand and supply controls the market and determines the price. There is no government interventions in the form of taxes, subsidies, licensing policy, etc. Okay, so हे झालं 7वं फीचर. आता तुम्हाला काय करायचं, मी तुम्हाला जसं म्हटलं होतं तसं ह्या ज्या 2 डायग्राम तुम्हाला दिसतात त्या काढून घ्यायच्या. फार काही एकदम ड्रॉइंग करायला नकोय, नीट छान काढा, पण एकदम असं तुम्हाला जशा सुटेबल असतील तशा काढा. ओके, 2 पॅनेल आहेत, ए आणि बी. दोन्ही पॅनेल मधल्या एक्स ऍक्सिस वर क्वांटिटी आहे आणि वाय ऍक्सिस वर प्राइस आहे. ओके, आणि जर बघितलं तर ए पॅनेल मध्ये डी नावाचा डिमांड कर्व दिसतोय, एस नावाचा सप्लाय कर्व दिसतोय. डिमांड आणि सप्लाय कर्व हे ज्या एका पॉइंटला एकमेकांना इंटरसेक्ट करतायत, एकमेकांना कट करतायत, तो पॉइंट जेव्हा मागे नेऊन वाय ऍक्सिस वर जोडलाय तेव्हा आपल्याला प्राइस मिळाले, इक्विलिब्रियम प्राइस, जी परफेक्ट कॉम्पिटिशनच्या मार्केटमध्ये असते. ओके, तीच पी प्राइस आपण बघू शकतो की एक युएस मार्केटची जी प्राइस, युएस बार्ली मार्केटमध्ये जी प्राइस दिसते तीच प्राइस एका प्रोड्युसरला पण घ्यायला लागते. सो असं बघा, आय नो आवाज कट होतो, तर मे बी इंटरनेट इश्यू, पण मी जे बोलते ते ऑब्व्हियसली रेकॉर्ड होत आहे आणि त्याच्यामुळे तुम्हाला युट्यूबच्या व्हिडिओवर बघायला मिळणार आहे. आणि जर समजा मी परत सांगतेच आहे, सो प्लीज ऐकण्याचा प्रयत्न करा. तरी खूप त्रास व्हायला लागला तर प्लीज लेट मी नो. ओके, ओके, शुअर. सो आता बघा
की तीच प्राइस पुढे घेऊन गेलोय. जर समजा तुम्ही बघितलं तर ही आपल्याला या पॉइंटला जिथे डिमांड कर्व हा जो डी वाला येतो आणि सप्लाय कर्व हा जो एस, हे अख्ख्या युएसचं मार्केट आहे. या ग्राफ मध्ये अख्ख्या युएसचं बार्ली मार्केट दाखवलंय. ओके, सो इथे आपल्याला इक्विलिब्रियम पॉइंट मिळालाय. हा इक्विलिब्रियम पॉइंट मागे जेव्हा वाय ऍक्सिस वर जोडलाय, वाय ऍक्सिस वर प्राइजेस आहेत आणि त्यामुळे आपल्याला इक्विलिब्रियम प्राइस मिळाली आहे. हे झालं अख्ख्या मार्केटसाठी. सो पी ही बार्ली मार्केट मधली प्राइस आहे. ओके, आणि तीच प्राइस जेव्हा आपण एका इंडिव्हिज्युअल प्रोड्युसरसाठी म्हणजे एका सेलरसाठी मार्केटमध्ये पाहिली, तीच प्राइस तर बघा ती तुम्हाला एकदम सेम दिसतेय. डी इज इक्वल टू पी. या दोन्ही डायग्राम तुम्ही काढून घेतल्या? Yes, ma'am. Very good. Let's read. Demand for the firm. In the perfect competition, price is determined by the market forces of demand and supply. Perfect competition मध्ये आपण आधीच बघितलं प्राइस कशी काय डिटरमाइन केली जाते, डिमांड आणि सप्लाय यांच्या इंटरसेक्शनमुळे निर्माण होणाऱ्या इक्विलिब्रियमवर. And each buyer and seller has to accept the price determined in the market. सो प्रत्येक सेलरला आणि बायरला जी काही डिमांड आणि सप्लाय फोर्समुळे तयार होणारी प्राइस आहे ती ऍक्सेप्ट करावी लागते. 1.1 illustration illustrates the difference between market demand D and the demand for one firm's product. सो ही जी आपण म्हणतो की दोन ज्या फिगर आहेत त्या आपल्याला दाखवतात की मार्केट डिमांड म्हणजे होल मार्केटची डिमांड आणि एका इंडिव्हिज्युअल फर्मसाठी मिळणारी डिमांड यात काय फरक आहे ते दाखवतो किंवा काय समजतं आपल्याला. ओके, इन 1.1 ए म्हणजे पहिल्या पॅनेलमध्ये प्राइस पी इज डिटरमाइंड बाय द इंटरसेक्शन ऑफ मार्केट डिमांड अँड सप्लाय. मगाशीच मी तुम्हाला दाखवलं डी आणि एस मध्ये जे इंटरसेक्शन झालंय त्यातून आपल्याला प्राइस पी मिळाली. This price is accepted by each producer and consumer, each horizontal demand curve for, and that's why each producer produces as much as they can at the prevailing price. आणि म्हणून जो इंडिव्हिज्युअल प्रोड्युसर आहे म्हणजे आता बी पॅनेल मधला त्याला त्या प्राइसला जितकं प्रोड्यूस करणं शक्य आहे तितकं जास्तीत जास्त प्रोड्यूस करावं लागतं, जी प्राइस पी आपण डिटरमाइन केली आहे पूर्ण मार्केटसाठी त्या प्राइस मध्ये. This implies a horizontal demand curve for their product. म्हणजे प्राइस सेम राहणार आहे, तुम्हाला वाटेल तितकी क्वांटिटी प्रोड्यूस करा, विका, प्राइस सेम असणार आहे मार्केटमधली. सो असा विचार करा की जर मला Q1 एवढी क्वांटिटी द्यायची असेल, याला आपण Q1 असं म्हणूया. सो Q1 असेल तर मी एवढ्याच प्राइसवर ते विकणार आहे. पण असं वाटलं की मला इथे Q2 वर एवढं जरा जास्त विकलं पाहिजे, तरी पण माझी प्राइस सेमच असणार आहे. म्हणजे मी कितीही क्वांटिटी जास्त विकायचा प्रयत्न केला, विकली, तरीही परफेक्ट कॉम्पिटिशन मध्ये मला त्या प्रोडक्टची मिळणारी प्राइस सेमच असणार आहे. द डिमांड कर्व इज व्हेरी इनइलॅस्टिक म्हणजे न बदलणारा, सेम. बरोबर. सो त्या क्वांटिटीच्या चेंज म्हणजे काय म्हणू आपण, नॉट इनइलॅस्टिक, मला असं म्हणायचंय की प्राइस कितीही म्हणजे तुम्ही कितीही क्वांटिटी विकायचा प्रयत्न केलात, प्राइस सेमच राहणार आहे. येत आहे तुमच्या लक्षात? सो ही नोट काय आहे ती बघा. In the real world, it is hard to find examples of industries which fit all these criteria of perfect knowledge and perfect information. However, some industries are really close. म्हणजे असं आपल्याला रिअल लाईफ मधलं एक्झाम्पल मिळणं तसं खूपच कठीण असतं. पण काही इंडस्ट्रीज मात्र अशा आहेत की ज्या ह्या टाईपच्या मार्केटच्या जवळ जाऊ शकतात. लाईक फॉरेन एक्सचेंज मार्केट. हिअर करन्सी इज ऑल होमोजिनस. करन्सी म्हणजे वेगवेगळ्या देशांच्या रुपयांचे प्रकार असं आपण म्हणू, पैशाचे प्रकार. जसं भारतात रुपये असतं तसं जपानमध्ये येन असतं. जर तुम्ही बघितलं तर स्वित्झर्लंडमध्ये त्यांचं वेगळं असतं. युरोपियन कंट्रीज जे युरोपियन युनियन नावाच्या ट्रेड ब्लॉकच्या कंट्रीज मेंबर आहेत त्यांची करन्सी असते युरोज. जर समजा तुम्ही इंग्लंड म्हटलात तर इंग्लंडची करन्सी असते पाऊंड्स. US म्हणजे युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेबद्दल म्हणलात तर त्यांची करन्सी असते डॉलर्स. सो ह्या सगळ्या जर तुम्ही बघितल्या तर त्या वेगवेगळ्या करन्सी आहेत, पण करन्सी एका देशासाठी होमोजिनस असते.
ऑल्सो ट्रेडर्स विल हॅव ऍक्सेस टू मेनी डिफरंट बायर्स अँड सेलर. फॉरेन एक्सचेंजमध्ये खूप प्रकारचे बायर्स आणि सेलर्स असतात. खूप लोकांना करन्सी खरेदी करायची असते, खूप लोकांना करन्सी सेल करायची असते. सो मल्टिपल बायर्स आणि सेलर, देर विल बी गुड इन्फॉर्मेशन अबाउट रिलेटिव्ह प्राइजेस. हा फॉरेन एक्सचेंजचा बिझनेस किंवा फॉरेन एक्सचेंज मार्केट्स बद्दल इतका अवेअरनेस लोकांमध्ये असतो जे त्यात डील करतात, त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर इन्फॉर्मेशन असते. आणि आपण म्हणून असं म्हणू शकतो की फॉरेन एक्सचेंज मार्केट इट इज नियर टू द परफेक्ट कॉम्पिटिशन. हे झालं पहिलं उदाहरण. दुसरं उदाहरण बघा ऍग्रिकल्चरल मार्केट्सचं. इन सम केसेस देर आर सेव्हरल फार्मर्स सेलिंग आयडेंटिकल प्रोडक्ट्स इन द मार्केट. सो ऍग्रिकल्चर मार्केटमध्ये साधारण सेम तांदूळ तर तांदूळ, गहू तर गहू असे विकणारे खूप सारे सेलर्स मार्केटमध्ये असतात आणि ऑब्व्हियसली घेणारे सुद्धा पुष्कळ असतात. आपण सगळेच जण ऍग्रिकल्चर मार्केटमधून धान्य आणि भाजीपाला आणि सगळं उठवतो की नाही. देअरफॉर ऍग्रिकल्चरल मार्केट्स ऑफन गेट क्लोज टू परफेक्ट कॉम्पिटिशन. सो मला सांगा परफेक्ट कॉम्पिटिशनची आतापर्यंत आपण 2 जी एक्झाम्पल पाहिली ती कोणती कोणती आहेत? सांग बरं राहुल. आर यू लिसनिंग टू मी? का तुम्ही सगळे दुपारची मस्तपैकी झोप घेताय? ओके, तुम्ही मला सांगितल्याशिवाय मी तुमचं पुढे जाणार नाहीये. तुम्ही सांगा मला, अदरवाईज मी तुम्हाला प्रेझेंटही देऊ शकणार नाही मित्रांनो आणि मैत्रिणींनो. सांगा बरं मला. करेक्ट. फॉरेन एक्सचेंज मार्केट अँड ऍग्रिकल्चर मार्केट. ऍग्रिकल्चर. करेक्ट, शाबास. मला हे तरी बरं वाटतंय की तुम्हाला प्रेझेंटीची काळजी. आय एम रिअली ग्लॅड फॉर दॅट. फॉरेन एक्सचेंज मार्केट आणि ऍग्रिकल्चर मार्केट ही 2 एक्झाम्पल पाहिली आपण. बरोबर आहे की नाही? लेट्स गो अहेड. आता आपण रेव्हेन्यू कन्सेप्ट नावाच्या एका कन्सेप्टवर उडी मारणार आहोत. आतापर्यंत आपण काय बघितलं सांगा? फीचर्स ऑफ परफेक्ट कॉम्पिटिशन आणि त्याचं मिनिंग, आणि त्याच्यानंतर कशा प्रकारची डिमांड असेल जी फर्म परफेक्ट कॉम्पिटिशन मध्ये प्ले करत असेल त्याची. आता आपण बघणार आहोत रेव्हेन्यू कन्सेप्ट. रेव्हेन्यूचा सिंपल अर्थ असा असतो इन्कम. सांगा बरं मला रेव्हेन्यूचा सिंपल शब्दात अर्थ काय आहे? इन्कम. करेक्ट. सो रेव्हेन्यू इज द रिसिट्स ऑब्टेन्ड बाय अ फर्म. रिसिट्स म्हणजे थोडक्यात असा विचार करा की पैसे, इन्कम. येस. सो इन्कम ऑब्टेन्ड बाय द फर्म फ्रॉम सेलिंग व्हेरियस ऑफ इट्स प्रोडक्ट. सो खूप सारे त्यांचे प्रोडक्ट विकल्यावरती फर्मला जे काही पैसे मिळतात त्याला रेव्हेन्यू असं म्हटलं जातं. रेव्हेन्यू रेफर्स टू द इन्कम रिसिव्ड बाय अ फर्म फ्रॉम अ सेल ऑफ सर्टन क्वांटिटीज ऑफ कमोडिटी ॲट व्हेरियस प्राइजेस. Hence, revenue is a sales receipt or sales proceeds or income of the firm. So, revenue ला आपण 3 वेगळे शब्द बघितले. सेल्स रिसिट्स, सेल्स प्रोसीड्स, इन्कम ऑफ द फर्म. ओके. रेव्हेन्यू डिपेंड्स ऑन द प्राइस ॲट विच द क्वांटिटीज ऑफ आउटपुट आर सोल्ड बाय द फर्म. सो रेव्हेन्यू कशावर डिपेंड करतो? त्या प्राइसवर. त्या प्राइस कसल्या आहेत? आउटपुटच्या. म्हणजे फर्मने जे काही प्रोड्यूस केलंय, फर्मची जे काही प्रोडक्ट्स असतील, ती प्रोडक्ट्स सेल केल्यावर त्या फर्मला किती आउटपुट सेल केल्यावरती पैसे मिळाले, किती पैसे मिळाले, याच्यावरती रेव्हेन्यू म्हणजे इन्कम ठरतं. फर्मचा रेव्हेन्यू हे 3 टाईपच्या कॅटेगरीत डिवाइड केले जातात. पहिला आहे टोटल रेव्हेन्यू, ज्याला शॉर्ट फॉर्म मध्ये TR असं म्हटलं जातं. दुसरा आहे ॲव्हरेज रेव्हेन्यू, ज्याला शॉर्ट फॉर्म मध्ये AR असं म्हटलं जातं. आणि तिसरा आहे मार्जिनल रेव्हेन्यू, ज्याला शॉर्ट फॉर्म मध्ये MR असं म्हटलं जातं. मग मला सांगा, फर्मचे जे रेव्हेन्यू आहेत ते आपण कोणत्या 3 प्रकारात डिवाइड करतो? त्यातला पहिला प्रकार कोणता आहे सांगा बरं. सगळ्यांनी सांगा मला एकत्र. टोटल रेव्हेन्यू. करेक्ट. व्हेरी गुड. टोटल रेव्हेन्यू. नंतर दुसरा कोणता प्रकार आहे सांगा मला. ॲव्हरेज रेव्हेन्यू. व्हेरी गुड. आणि तिसरा प्रकार कोणता आहे सांगा. मार्जिनल रेव्हेन्यू. करेक्ट. मार्जिनल रेव्हेन्यू. आता तुम्हाला काय करायचंय मी तुम्हाला सांगते. मी टोटल रेव्हेन्यूची कन्सेप्ट तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे, पण प्रत्येक वेळी हा टोटल रेव्हेन्यू काढायला
किंवा ॲव्हरेज रेव्हेन्यू काढायला किंवा मार्जिनल रेव्हेन्यू काढायला जो फॉर्म्युला आपण वापरतो तो सिम्बॉलिक टर्म मध्ये तुम्ही लिहून घ्यायचा आहे. तो मी तुम्हाला सांगेन. ओके. सो पहिलं टोटल रेव्हेन्यू. Total revenue refers to the total amount of money that the firm receives from the sale of all units of product. जेव्हा सगळी प्रोडक्ट विकली जातात तेव्हा फर्मला किती पैसे मिळाले टोटल अमाउंट ऑफ मनी फर्मला किती मिळाली जेव्हा पूर्ण प्रोडक्ट्स विकून झाली तेव्हा या गोष्टीला म्हणतात टोटल रेवेन्यू. पूरा का पूरा प्रोडक्ट बेच दिया फिर उसके बाद फर्म को कितने पैसे मिले दैट इज टोटल रेवेन्यू. Total revenue is total sales receipt of output produced over a given period of time. एक टिपिकल टाइम पीरियड में फर्म को कितना टोटल पैसा मिला ये हम सर्च करते हैं, ये हम निकालते हैं. दे आर द टोटल सेल्स रिसिट्स. टोटल रेवेन्यू डिपेंड्स ऑन 2 फैक्टर्स. 2 फैक्टर पे डिपेंड करता है. द प्राइस ऑफ द प्रोडक्ट एंड द क्वांटिटी ऑफ द प्रोडक्ट. मतलब एक प्रोडक्ट का प्राइस कितना है एक यूनिट के लिए और हमने कितना क्वांटिटी बेचा. तो ऑब्वियसली प्राइस को हम बोलेंगे पी पर यूनिट, सेलिंग प्राइस पर यूनिट पी, कैपिटल पी. और जो क्वांटिटी सोल्ड की जाती है वी विल कॉल इट क्यू, राइट, कैपिटल क्यू. सो टोटल रेवेन्यू हम कैसे निकालते हैं, कैसे ऑब्टेन करते हैं. It is obtained by multiplying the quantity sold Q by its selling price per unit. एक प्रोडक्ट की प्राइस मल्टीप्लाइड बाय कितने प्रोडक्ट्स बेचे. सो तुमचा सिम्बॉलिक फॉर्म्युला जो तुम्ही तुमच्या वहीत लिहिणार आहात टोटल रेव्हेन्यूचा तो काय आहे सांगा मला. TR इक्वल टू P मल्टीप्लाइड बाय Q. म्हणजे तुम्हाला हे मी जे लाल बॉर्डरने दाखवते ते सगळं वहीत लिहायचं आहे. ओके. इन सिम्बॉलिक टर्म्स TR टोटल रेव्हेन्यू इज इक्वल टू P मल्टीप्लाइड बाय Q. ज्याच्यात P हे प्राइस पर युनिट आहे, Q हे क्वांटिटी सोल्ड आहे. बघा बेसिक आहे की नाही. झालं लिहून तुमचं. येस मॅम. व्हेरी गुड. सो लेट्स गो हेड. पुन्हा एकदा टोटल रेव्हेन्यूचा फॉर्म्युला काय सांगा मला. TR इक्वल टू P इंटू Q. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. सो लेट्स गो अहेड. बरोबर, अगदीच करेक्ट, मस्त. आता काय करायचं माहितीये का. आता आपल्याला जस्ट अ मिनिट. ओके. मी तुम्हाला आधी तुमची अटेंडन्स शीट देते आणि ते करता करता तुम्ही अटेंडन्स लावाच. म्हणजे ते करता करता मी तुम्हाला पुढचा पॉइंट एक्सप्लेन करते. ओके. तुमच्या चॅट वरती मी तुम्हाला अटेंडन्स शीट टाकली आहे, बघा मिळाली का. बघा बरं मिळाली का. So let's see average revenue. Average revenue refers to the price of revenue per unit of a commodity sold. Average revenue चा अर्थ काय असतो. तुम्हाला जो टोटल रेव्हेन्यू मिळालेला आहे तो टोटल रेव्हेन्यू प्रत्येक कमोडिटी मागे किती प्रकारचे इन्कम मिळालं. सो प्राइस और रेव्हेन्यू पर युनिट ऑफ अ कमोडिटी सोल्ड. प्रत्येक युनिट जे विकलं गेलं त्याची प्राइस किंवा त्याच्याकडून मिळालेलं इन्कम किती आहे हे. आणि ते शोधून काढण्यासाठी काय करायला लागतं. इट इज ऑब्टेन्ड बाय डिवायडिंग टोटल रेव्हेन्यू TR बाय द क्वांटिटी सोल्ड दॅट इज Q. आणि म्हणून पुन्हा एकदा तुम्हाला हा फॉर्म्युला लिहायचा आहे. तुमच्या लक्षात येत असेल तर हा फॉर्म्युला आहे. AR ॲव्हरेज रेव्हेन्यू इज इक्वल टू TR अपॉन Q. येत आहे लक्षात. AR म्हणजे ॲव्हरेज रेव्हेन्यू इज इक्वल टू टोटल रेव्हेन्यू बाय Q. पण आता तुम्हाला जर लक्षात येत असेल तर कारण आपण हे पण चेक करतोय तर आपल्याला माहिती आहे TR चा फॉर्म्युला काय आहे बघा. P मल्टीप्लाइड बाय Q. बरोबर आहे ना. सो मी इथेच असं पुढे म्हणू शकते की AR इज इक्वल टू TR अपॉन Q किंवा P मल्टीप्लाइड बाय Q म्हणजे TR डिवायडेड बाय Q. तुमच्या लक्षात येत आहे का मी काय म्हणते ते.
भाऊ आणि बहीण जरा मला उत्तर द्या म्हणजे मला कळेल. बरोबर, म्हणजे आपण Yes, ma'am. करेक्ट TR ला फक्त त्याचा जो ओरिजिनल फॉर्म्युला होता P मल्टिप्लाय Q तेवढ्याने फक्त रिप्लेस केलाय. मग आता बघा वरती सगळं मल्टिप्लिकेशन, खाली एकच Q, म्हणजे आपण Q ला Q कट करू शकतो इथे आणि खरंच कट करू शकतो. म्हणजे मग काय उरतं रे, फक्त Q गेला, काय उरलं P. म्हणजे मी सिम्पली असं म्हणू शकते की AR चा फॉर्म्युला TR अपॉन Q हे बरोबर, पण परफेक्ट कॉम्पिटिशन मध्ये AR इज इक्वल टू P म्हणजे ॲव्हरेज रेव्हेन्यू, म्हणजे प्रत्येक कमोडिटीची प्राइस, म्हणजेच त्या कमोडिटी मागे मिळणारं, प्रत्येक कमोडिटी मागे मिळणारं इन्कम, म्हणजेच त्या कमोडिटीची प्राइस. येतंय तुमच्या लक्षात? प्रत्येक कमोडिटी सेल केल्यावर जे फर्मला मिळेल, असा विचार करा की आपण खोडरबर विकतोय, प्रत्येक खोडरबर 5 रुपयाचा आहे, 5 रुपये मला त्या प्रत्येक खोडरबरामागे मिळत आहेत मी विकल्यावरती. तर मला हे लक्षात येतं की माझ्या खोडरबराची जितकी प्राइस आहे 5 रुपये, तितकाच माझा ॲव्हरेज रेव्हेन्यू आहे. असा विचार करा मी 20 खोडरबर विकले, ओके, म्हणजे माझी क्वांटिटी झाली 20 आणि मी माझ्या खोडरबर्सची प्राइस आहे 5. सो म्हणजे Q मल्टिप्लाइड बाय P म्हणजे काय मिळेल रे मला 20 मल्टिप्लाइड बाय 5 करून 100. बरोबर. पण ते 100 काय असतील, म्हणजे त्याला आपण काय नाव देणार त्या 100ला? कोणती टर्म म्हणतो आपण त्याला? मगाशीच बघितली आपण TR, बरोबर की नाही? टोटल रेव्हेन्यू. करेक्ट, टोटल रेव्हेन्यू. म्हणजे जर माझा टोटल रेव्हेन्यू 100 आहे, तर मला हे माहितीये की मला AR म्हणजे ॲव्हरेज रेव्हेन्यू काढायचा असेल, तर ॲव्हरेज रेव्हेन्यू काढण्यासाठी TR डिवायडेड बाय Q करायला लागेल, बरोबर आहे ना? म्हणजे TR माझा किती झालाय 100, बरोबर, आणि 100 डिवायडेड बाय Q म्हणजे किती करायला लागेल रे? डिवायडेड बाय किती करायला लागेल? आपली क्वांटिटी 20 आहे, बरोबर आहे ना? 20. मग आता मला सांगा, म्हणजेच माझा ॲव्हरेज रेव्हेन्यू म्हणजे प्रत्येक खोडरबरा मागे मिळणारं इन्कम किती होईल? 100 डिवायडेड बाय 20 म्हणजे 5. करेक्ट 5. 5. मग मला सांगा माझ्या खोडरबराची जस्ट अ मिनिट, माझ्या खोडरबराची प्राइस किती होती रे? 5. करेक्ट, आणि माझा ॲव्हरेज रेव्हेन्यू पण मला किती मिळालं? 5. करेक्ट, आणि म्हणून आपण इथे असं म्हणतोय की AR इज इक्वल टू P. येतंय तुमच्या लक्षात? ॲव्हरेज Yes, ma'am. रेव्हेन्यू म्हणजे एका वस्तू विकल्यावर मिळणारा मला पैसा हा त्या वस्तूच्या प्राइस इतकाच असेल. Hence it is clear that average revenue is the price of a commodity. Average revenue ही त्या कमोडिटीची प्राइस असते. By definition, average revenue is the price. Since sellers receive revenue according to the price and average revenue are one and the same. So average revenue हीच प्राइस असते आणि सेलर त्या रेव्हेन्यूलाच त्या अकॉर्डिंग टू प्राइसच विकत असल्यामुळे आपण या दोन्ही एकच गोष्टी आहेत असं म्हणू शकतो. ओके, लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट कन्सेप्ट MR. ओके, आपल्याकडे 3 मिनिट आहेत करेक्ट लेक्चर संपायला जर तसं म्हणलात तर. मार्जिनल रेव्हेन्यू दॅट इज MR इज द ॲडेड रेव्हेन्यू दॅट one extra product unit generates for a business. So असा विचार करा, पहिली 20 खोडरबर मी जेव्हा 5 रुपयांना विकत होते मगाशी, तेव्हा मला 20 किंवा 25 जार असे 100 रुपीज मिळत होते, बरोबर. आता जेव्हा मी एक 6 रुपयाचा खोडरबर विकला, जो 101 म्हणजे 101वा खोडरबर आहे, पण त्याची प्राइस किती आहे 6 रुपीज. सो पहिल्यांदा मला 20 विकल्यावरती 100 रुपये मिळाले, बरोबर. तुमच्या लक्षात येतंय? 20 खोडरबर 5 रुपयाचे विकल्यावरती मला मिळाले 100 रुपये. आता जेव्हा 21वा खोडरबर मी विकतीये पुढचा, लाईक एक्स्ट्रा 21st खोडरबर, त्याची प्राइस काय आहे सांगा मला? मगाशी म्हटल्याप्रमाणे 6 रुपये, 6 रुपीज. ओके, तो इसकी प्राइस 6 है, तो मैं पिछले वाले 100 में अगर 6 ऐड कर देती हूँ, तो अब कुल मिलाकर
21 खोड रबर्स की प्राइस, 21 इरेजर्स की प्राइस मेरे लिए बन जाएगी 106। ओके, इसका मतलब है मार्जिनल रेवेन्यू का मतलब होता है एडिशनल यूनिट जो हमने सेल किया, तो वो एडिशनल यूनिट सेल करने में हमें कितना इनकम मिला। तो हमने जब 21st वाला एडिशनल रेवेन्यू सेल किया तो उससे हमें 6 रुपीज मिल गए। मतलब हमारा MR मार्जिनल रेवेन्यू ऑफ द 21st खोड रबर इज 6 रुपीज। बघा, इट इज रिप्रेझेंटेड बाय ॲडिशनल इन्कम कलेक्टेड फ्रॉम अ सेलिंग वन मोर युनिट. जेव्हा एक एक्स्ट्राचं युनिट सेल केलं जातं तेव्हा तुम्हाला किती पैसे मिळाले. तुम्हाला फॉर्म्युला लिहिताना हा फॉर्म्युला लिहायला लागणार आहे MRN इज इक्वल टू TRN मायनस TRN मायनस 1. काय तुम्ही एक्सप्लेन करणार आहे, बिलीव्ह मी. Marginal revenue is extra revenue received by the firm by selling one more unit of commodity. आधी 20 सेल करत होतो, 21वी सेल केल्यावरती जो एक्स्ट्रा रेव्हेन्यू मिळाला 100 रुपये मिळत होते, आता 21वी सेल केल्यावर 106 मिळाले, म्हणजेच मला 6 रुपये एक्स्ट्रा मिळाले. सो जे एक्स्ट्राचे 6 रुपये मिळालेत पुढची कमोडिटी सेल केल्यावर तो माझा मार्जिनल रेव्हेन्यू असतो. ओके, आणि म्हणून मार्जिनल रेव्हेन्यू 21व्या कमोडिटीचा दॅट इज N म्हणजे 21 इज इक्वल टू TR21 that is 106 minus TRN minus 1 म्हणजे 20. N कारण 21 आहे तर 21 minus 1 is 20. So 106 वजा 106 minus 100 केल्यावरती आपल्याला 6 रुपीज मिळतात. म्हणजेच इथे आपला मार्जिनल रेव्हेन्यू 6 आहे. MR stands for marginal revenue, N stands for number of units of output sold. सो होपफुली या 3 कन्सेप्ट ॲव्हरेज रेव्हेन्यू, मार्जिनल रेव्हेन्यू आणि टोटल रेव्हेन्यू तुमच्या लक्षात आल्या असतील. उद्याला आपण ह्याच्या पुढच्या ह्यानी सुरुवात करूया. जर तुमच्या लक्षात आलं नसेल तर प्लीज व्हिडिओमध्ये किंवा मला पर्सनली मेसेज करून कॉमेंट टाका आणि आपोआप